छानशी अशी कविता केली, तर आपण त्याला स्टेजवर बोलूया. मी श्रीरंग साळजोशी याला विनंती करतो की त्यांनी आपली कविता सर्वांसमोर सादर करावी. एक आवाज येईल फक्त, दिसणार नाही. नमस्कार. ज्या गोष्टींची कल्पना करणं अवघड जातं त्याला अस्तित्वात आणणं किंवा ते करणं म्हणजे विक्रम. आणि विक्रमाला शब्दातून दाद देणं अवघडच जातं. म्हणजे त्यामुळे थोडा कवितेचा उपयोग केला. तर जेव्हा स्वप्नीलला रेकॉर्ड करताना पाहिलं, अनुभवलं, जेव्हा त्या ठिकाणी होतो, अनुभव घेत होतो, तेव्हा जसा जसा तास सरत होता तसं लिहिलं जात होतं. हा 1 तास झाला, एवढं अंतर झालं, एवढा तास झाला, एवढं अंतर झालं. त्या तासानुसार काही कडवे सुचत गेले. त्यानुसार पूर्ण विक्रम त्याचा मी काही कडव्यात गुंफलाय. तर सुरुवातीपासून कसा कसा विक्रम होत गेला. तू सूर मारता श्वास रोखला, जलानेही जरा वेळ काही. क्या बात आहे. तू सूर मारता श्वास रोखला, जलानेही जरा वेळ काही. तू कुशीत जाता जलाच्या मग त्याने मिठी सोडली नाही. तू कुशीत जाता जलाच्या मग त्याने मिठी सोडली नाही. सुरू जाहला प्रवास होता उत्साह संगे धीर. सुरू जाहला प्रवास होता उत्साह संगे धीर. मिठीत आला कुणी आपला, पाहून स्मित करे नीर. मौन जाहले क्षणभर सारे, मौन जाहले क्षणभर सारे, कानी नाद तुझ्या पोहण्याचा. मौन जाहले क्षणभर सारे, कानी नाद तुझ्या पोहण्याचा. कणकण स्तब्ध अतुर ऐकण्या, संवाद तुझा आण पाण्याचा. सही सही. कटू लागले अंतर हळूहळू, क्षण क्षण वाटे मोठा. कटू लागले अंतर हळूहळू, क्षण क्षण वाटे मोठा. फेर धरे तुझ्या भोवती, फेर धरे आमुच्याही भोवती, त्या निळ्या जळाच्या वाटा. नाते जुळले रक्ताचे, जणू त्या निळ्या वाहत्या रक्ताशी. नाते जुळले रक्ताचे, जणू त्या निळ्या वाहत्या रक्ताशी. प्रसन्न जाहली जलमाऊली, जोडून नाते आपुल्या भक्ताशी. ब्युटी ब्युटी. जलसाथी जल भोवती, जल सांगाती जल जल. जलसाथी जल भोवती, जल सांगाती जल जल. न राहिले मग वेगळे जल अणस्वप्नील. कविता पण मोठी आहे, विक्रम पण मोठा होता 34 तासाचा. बंद करू नको. एक एक लकब आगळी घेई हात पाय शरीर. एक एक लकब आगळी घेई हात पाय शरीर. कधी विसावा जल गाभारी, होऊन शांत स्थिर. आणि जेव्हा रात्रीचा एक अनुभव एका कडव्यात मांडलाय मी. सतेज जाहला थेंब थेंब, जागले रात्रभर पाणी. सतेज जाहला थेंब थेंब, जागले रात्रभर पाणी. वाटे जणू बैसला जल मंदिरी, ध्यानस्थ कोणी. वेड्या स्वप्नांनी भरला रंग जलाचा नील. वेड्या स्वप्नांनी भरला रंग जलाचा नीर. दिसू लागले त्या निळ्या नभी, फक्त प्रकाशमान स्वप्नील. सरता एक दिस, 24 तास झाल्यावर, सरता एक दिस तू इतका एक रूप झाला. सरता एक दिस तू इतका एक रूप झाला. वाटला आपलाच हा प्रवाह क्षणभर त्या जलाला. शहारले तरंग रंग यशाचा चढू लागे. शहारले तरंग रंग यशाचा चढू लागे. रंगे त्यात स्वप्नील ठेवून एक एक विक्रम मागे. सरता तास तास, सरता तास तास, श्वास श्वास थरथरला. गोंधून स्वप्न स्वप्नील निळ्या जळावर बहरला. एक शेवटचा कडवं. तू पोहता वाटे की आता एक लाट असे निघालेली. तू पोहता वाटे की आता एक लाट असे निघालेली. क्षितिज गाठण्या सागराचे वेडावून गेलेली. क्षितिज गाठण्या सागराचे वेडावून गेलेली. ही कवितेची भेट स्वप्नीलसाठी आणि शुभेच्छा. वा, अप्रतिम.
म्हणजे आता मी थोड्या वेळापूर्वी श्रीरंगाशी बोललो की बा कधी केली कविता, तर तो म्हणाला की मला कळलं असं असं आज कार्यक्रम आहे, आणि सकाळीच त्यांनी कविता लिहून हा मोकळा झाला हा मुलगा. म्हणजे या विक्रमाचं यथार्थ वर्णन कधी झालं असेल तर ते आज बहुतेक या कवितेमुळे झालंय. त्याच्यामुळे एकदा जोरदार श्रीरंगासाठी टाळ्या होऊन जाऊ दे. आता मी श्री खंडागळे सर यांना विनंती करतो की त्यांनी कौतुकापर 2 शब्द बोलावेत. नाही स्टॉप करून